नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 4 मार्च 2024 सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे, उजनी धरणाच्या मायनस साठ्यामधून किती पाणी संपत आलेलं आहे याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. खरं तर उजनीची पाणी पातळी यावर्षी गेल्या 45 वर्षांमध्ये सर्वात निच्चांक पातळीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण 4 मार्चलाच उजनी धरण आता 17.17% आलेलं आहे मायनसमध्ये. तर मार्च पूर्ण, एप्रिल, मे, जून, जुलै एवढे 5 महिने आपल्याला ह्या पाण्यावर कसरत करावं लागणार आहे. शेतीसाठी पाणी सोडण्याचं जर आता नियोजन नाहीच. बऱ्याच शेतकऱ्यांचं गेल्या 2-3 दिवसापासून फोन येत आहेत की शेतीसाठी कॅनॉलला 20 दिवसाची पाळी सोडणार आहेत. पाणी सोडतील असं मला तरी वाटत नाही, कारण पिण्यासाठी पाणी राखीव ठेवण्याचा निर्णय कलेक्टर साहेबांनी घेतलेला असल्यामुळे शेतीसाठी पाणी सोडतील असं शक्यता कमी आहे. जर कॅनलमधून पाणी सोडण्याची वेळ आलीच किंवा सोडावं लागलं तर फक्त किमान येवतीच्या तळ्यामध्ये पाणी पिण्यासाठी साठवण्यासाठी सोडलं जाऊ शकतं, जाणारच असं नाही. कारण येवतीच्या तळ्यामध्ये पाणीसाठा किती आहे त्याचा अंदाज घेऊन आणि तेही -29 पर्यंतच पाणी आपलं कॅनलमध्ये येऊ शकतं. कारण उजनीच्या कालव्याची बेडपातळी ही 487 मीटरपर्यंत आहे. तर सध्याला ते 489 मीटरपर्यंत आहे. 2 मीटर पाणी आणखी कॅनलच्या बेडपातळीवर आहे. परंतु ते पाणी शेतीसाठी सोडण्याचा मानस अजिबात शासनाचा, प्रशासनाचा नाही. कारण आतापर्यंत जे पाणी सोडून वाया घालवलं तेच पाण्यामध्ये 1 महिन्याचा गॅप दिला असता तर आपल्याला आता पाणी मिळालं असतं. काही प्रमाणात शेती आपली वाचली असती. शेतकऱ्यांच्या जनावरांना, पिकांना चाऱ्याची चणचण भासली नसती. परंतु प्रशासनाने राजकीय पुढाऱ्याच्या दबावाखाली उजनी धरण रिकामं केलेलं आहे. त्यामुळं इथून पुढं शेतीला पाणी सोडण्याची शक्यता पूर्णपणे बंद, म्हणजे कमीच आहे, नाहीच, 100% नाहीच. कालव्यालाही पाणी सोडण्याची शक्यता अजिबात नाही. कारण बोगद्याचं पाण्याचा तर विषय आता संपलेला आहे. बोगदा -18 पर्यंत बोगद्यातून पाणी सोडता येतं. परंतु बोगदा आता 17.17% उजनी धरण झाल्यामुळे बोगद्यातूनही पाणी सोडण्याची शक्यता मावळलेली आहे. इथून पुढे जोपर्यंत आपल्या भागात पाऊस पडत नाही आणि उजनी प्लसमध्ये 30% पर्यंत येत नाही तोपर्यंत कालव्याला पाणी सोडण्याची शक्यता खूपच कमी आहे. तर आज सकाळी उजनी धरणाची स्थिती काय आहे, उजनी धरणातून पाणीसाठा किती कमी झाला आहे, आणखी किती होण्याची शक्यता कमी आहे, याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत. आज सकाळी 6 वाजता उजनी धरणाची एकूण पाणी पातळी 489.620 मीटर, तर एकूण पाणीसाठा हा 1542.26 दशलक्ष घनमीटर अर्थात 54.46 TMC पाणी सध्याला उजनी धरणामध्ये शिल्लक राहिलेलं आहे. तर उपयुक्त साठा तर संपलेला आहे. मायनस साठ्यामधून जवळपास 260.55 दशलक्ष मीटर पाणी संपवलेलं आहे. आणि पाण्याची TMC म्हणजे पाण्याची पातळी मायनस पातळी ही -9.20 TMC पर्यंत खाली गेलेली आहे. म्हणजे जवळपास 10 TMC पाणी मायनस पातळीतलं संपलेलं आहे. तर टक्केवारी ही कालच्यापेक्षा 0.17ने वाढलेली आहे, म्हणजे कमी झालेली आहे. खरं म्हणलं तर आता वाढली म्हणता येणार नाही, कारण मायनसमध्ये गेल्यामुळे कमी कमी होत जातं. ते 17.17% मायनस झालेलं आहे. आणि बाष्पीभवनाचा वेगही बऱ्यापैकी वाढलेला आहे. काल परवापर्यंत 5.26 पर्यंत होता, काल 5.74 होता, आज 5.95 पर्यंत झालेला आहे. कदाचित हेच बाष्पीभवनाचा वेग आणखी 15 दिवसानंतर 7 मिलीमीटरच्या पुढं जाऊ शकतो. म्हणजे पाणी उजनी धरणाच्या पाण्यावर राजकीय पुढाऱ्यांनी डल्ला मारलेला आहे. प्रशासनाचं योग्य नियोजन नव्हतं, त्याच्यावर बंधनं नव्हती किंवा त्यांच्या अधिकाराचा वापर केला गेला नाही. पाण्याची मागणी नसतानाही पाणी सोडून दिलं. परंतु आता पाण्याची मागणी आहे पण पाणी सोडता येत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आता उजनी धरणात पाण्याची जी निच्चांकी पातळी होणार आहे ती खूपच कमी होणार आहे.
गेल्या 45 वर्षांमध्ये जी गावं पाण्याखाली गेली होती ती गावं आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। पळसदेव मंदिर असेल, इनामदार वाडा असेल, तो तर काही वर्षानंतर दिसतोच आपल्याला, परंतु त्याच्याही खाली पाणी पातळी जाऊन जी काही गावं बुडालेली आहेत ती गावं उघडी पडण्याची शक्यता आहे। म्हणजेच पाण्याची कसरत यावर्षी खूप भयानक होणार आहे। पिण्यासाठी आता सध्यालाच मोहोळमध्ये महिलांनी लाटणी मोर्चा काढून पाण्यासाठी टाहो फोडलेला आहे। ठिकठिकाणी टँकर चालू झालेले आहेत। आता टँकरवाल्याचं ह्यात फावणार आहे, कारण प्रशासनाला तेच पाहिजे, कमिशन मिळतंय, टँकर चालत आहेत, टँकरचं पाणी विकलं जातं आहे। आता इथून पुढं पाणी विकत घेण्याची वेळ आपल्या जनतेवर येणार आहे। याला कारणीभूत फक्त राजकीय प्रभाव आणि शासनाचं दुर्लक्ष, प्रशासनाचं दुर्लक्ष। यावर्षी कसलंही नियोजन न झाल्यामुळे आपल्या उजनी धरणावर ही वेळ आलेली आहे। बऱ्याच ठिकाणच्या शेतकऱ्यांना आता पिण्यासाठी पाण्याची चणचण होऊ लागली आहे। शेतीसाठीचा विषय तर सोडून देण्याचा विषय आलेला आहे, परंतु हे जर पाणी 60.60% जे पाणी साठलं होतं तेच पाणी जर आपण टिकवलं असतं, योग्य नियोजन केलं असतं, तर हे पाणी आपल्याला उन्हाळ्यापर्यंत पुरलं असतं। टप्प्याटप्प्याने जरी पाणी सोडलं असतं, कॅनलला 3-2.5 महिने पाणी सोडून दिलं। आता 10 मार्च नंतर सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्यात येणार आहे। त्यानंतर आणखी एखादी पाळी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये आणखी एखादी पाळी मिळू शकते। त्यामुळे आपल्या उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होणार आहे आणि पाणी संपणार आहे। मला तर वाटतं आता फक्त उजनी धरणामध्ये गाळ शिल्लक राहतो की काय, अशी परिस्थिती नक्कीच निर्माण होणार आहे। तर आहे त्या पाण्याचा आपण थोडासा योग्य पद्धतीने आपल्या जेवढं विहिरीला बोरला पाणी आहे त्याचा वापर आपण सुद्धा आता करणं गरजेचं आहे। धरणाचा विषय आपला संपल्यात जमा आहे। त्यामुळे अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा। उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे, धन्यवाद।